एक वा दोन मुलींवर शस्त्रक्रिया करणारे मोठ्या मनाचे आहेत, त्यांचे मी अभिनंदन करतो, असे उद्गार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय कुमार काळम यांनी कैलासवासी शामराव पेजे सभागृहात आरोग्य विभागातर्फे आयोजित लोकसंख्या स्थिरता पंधरवडा या कार्यक्रमात बोलताना काढले। एखाद्या सुजान पालकाने निर्णय घेणं याला खूप मोठी शक्ती लागते। आपण आपल्याच मनाला जर प्रश्न विचारला की आपण असं करू शकतो का, तर पहिलं उत्तर येईल की नाही, पहिलं उत्तर मनात येईल की नाही। आणि त्यातली जर मुलगी असेल एक किंवा दोन, तर त्या ठिकाणी बी उत्तर येईल थोडी वाट बघायला पाहिजे। म्हणजे एक माणसाची सायकोलॉजी असते, ती सायकोलॉजी तुम्हालाही ज्ञात आहे, मलाही ज्ञात आहे, सर्वांनाच ज्ञात आहे। पण हे सर्व असताना सुद्धा एक निर्णय जे घेणारे इथे मोठ्या मनाचे लोक बसलेले किंवा महिला बसलेल्या आहेत, त्यांचं निश्चितच या ठिकाणी एक जिल्हा परिषदेचा प्रमुख या नात्याने मी अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि त्यांना धन्यवाद देतो। यावेळी व्यासपीठावर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेंद्र खंडागळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर हरीश जगताप, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विनीत पाथरे, जिल्हा विस्तार अधिकारी एस.व्ही. कुलकर्णी, श्री चौगुले आदी उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली। प्रास्ताविका डॉक्टर खंडागळे यांनी कार्यक्रमाबाबत सांगितलं। त्याच्यामध्ये शस्त्रक्रिया आहे, निरोध आहे, ओरल पिल्स आहे की ज्याच्यामुळे आपल्याला हे लोकसंख्या स्थिर ठेवता येईल। तर आपण आपल्या जिल्ह्यामध्ये 11 जुलैला जो जागतिक लोकसंख्या दिन साजरा केलेला आहे आणि त्या अनुषंगाने ह्या पंधरवड्यामध्ये एक किंवा दोन मुलांवर शस्त्रक्रिया करणारे, लोकसंख्या वाढीमध्ये नियंत्रण ठेवण्यासाठी विविध कुटुंब नियोजन उपाययोजनांचा अवलंब करणारे अशा प्रकारचे आपण विविध ठिकाणी शिबिरं घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये प्रामुख्याने शस्त्रक्रिया, ओरल पिल्स, निरोध याच्या बाबतीतलं महत्त्व आपण सर्व समाजाला आपण पटवून दिलेलं आहे आणि तशा आपण काही ॲक्टिव्हिटीज आपल्या जिल्ह्यामध्ये घेतलेल्या आहेत। यावेळी एक किंवा दोन मुलींवर शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या दाम्पत्यांचा रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला। आणि आता पाहूया श्री काळम यांनी केलेलं मार्गदर्शन। मनोप्रवृत्तीचा आणि आपल्या असणाऱ्या विचाराचा खेळ आहे। असं कुठेही लिहिलेलं नाहीये की मुलगाच पाहिजे किंवा मुलगी पाहिजे, असं कुठेही लिहिलेलं नाहीये। धर्मशास्त्र जर बारकाईने अभ्यास केला तर अनेक ज्यांना आपण देवदेवता मानतो तर त्यांचा जर आपण थोडासा अभ्यास केला तर लक्षात येईल तर ते निर्णय घेऊ शकतात। म्हणून हा जो पंधरवडा साजरा करण्याचा या ठिकाणी जो प्रघात आहे, टिप ऑफ द टन प्रत्येक अधिकाऱ्याची असते की देशाची लोकसंख्या 125 कोटी, महाराष्ट्रात लोकसंख्या 16 कोटी, रत्नागिरी लोकसंख्या 16 लाख, हे सगळ्याला पाठ आहे। पण प्रश्न असा आहे की महासागरातला एक मोती जरी आपल्याला मिळत असेल तरी तो आपला असतो, तसं एक विचार जरी आपण केला तर तो आपला असतो। नाही तर आपण सर्व सांगतो की असं आहे तसं आहे। म्हणून ही खूप मोठी गोष्ट ह्या लोकांनी केलेली आहे। या कार्यक्रमाला मंडणगडहून तसंच इतर ठिकाणच्या दाम्पत्याबरोबर त्यांची लहान मुलंही आली होती। तर हा महत्त्वाचा आणि देशाचा, राज्याच्या, जिल्ह्याच्या प्रश्नावर कार्यक्रम होता, परंतु जिल्हा परिषदेचे एकही पदाधिकारी उपस्थित नव्हते।
तर त्याबाबतचे कार्यक्रमाचे जनजागरणही झाले नव्हते. त्यामुळे फक्त सत्काराला आलेले दाम्पत्य आणि सेविका या व्यतिरिक्त कोणीही नव्हते आणि उपस्थिती नाममात्रच होती. 11 वाजता सुरू होणारा कार्यक्रम तब्बल 2.5 तास उशिरानं सुरू झाला. याबाबत नाराजी व्यक्त केली गेली. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वामन कदम यांनी केलं.